नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आयुक्तपदाचा पदभार संभाळल्यानंतर पहिल्यांदाच शहरातील विकास कामांचा आढावा घेतला आहे. विशेष म्हणजे या पाहणी दौऱ्याची सुरुवात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघापासून केली आहे. या पाहणी दौऱ्यामध्ये क्लस्टर योजनेचा आढावा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, स्मशानभूमी, रायलादेवी तलाव तसेच महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेचा देखील आढावा घेतला. महापालिकेत सुरू असलेली विकासकामे ही दर्जात्मक होत असून या विकास कामांबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरात तूर्तास पाणी कपातीची आवश्यकता नसून यापुढे पाण्याचा पुनर्वापरावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. क्लस्टर योजनेचे कामही समाधानकारक असल्याचे सांगत या कामाला अधिक गती देणार असल्याचे आयुक्त म्हणाले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर इमारती रिकाम्या करून तोडण्याचे निर्देश देखील देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष करून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यासंदर्भात एक्शन प्लॅन तयार करण्यात आला असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. या पाहणी दौऱ्याला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनग्रा आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. आजच्या जो दौऱ्याचा उद्देश होता तो मुख्यतः ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जे विविध विकास कामे चालू आहेत त्याची एकदा पाहणी करणे. याचे व्यतिरिक्त भविष्यगामी बरेचसे नियोजन आहे सिटीसाठी, त्या प्रकल्पांचा स्टेटस काय आहे त्याची माहिती घेणे. अनेक लोकेशनवर ट्रॅफिक आपला कंजेशन होतो कारण सिटीमध्ये ट्रॅफिक डेन्सिटी खूप वाढली आहे, म्हणून ट्रॅफिक डिकंजेशन करण्याच्या अनुषंगाने काही प्रयोग करता येते काय, तो सुद्धा याचा एक उद्देश होता. आणि तसेच क्लस्टरसारखा आपला खूप महत्त्वपूर्ण एक आपला प्रकल्प चालू आहे. सो क्लस्टरचा जे हा प्रकल्प आहे त्याची स्पीड काय आहे किंवा त्यामध्ये काही अडथळे आहेत काय, महानगरपालिकेकडून काही कारवाई जे अपेक्षित आहे त्याच्यावर निगाह टाकणे हा उद्देश होता आजच्या दौऱ्याचा. सर, आपला आयुक्तपदाचा पदभार पहिलाच तुमचा दौरा आहे, काय तुम्ही निरीक्षण नोंदवली आणि काय काय तुम्ही विकास कामं बघितली आणि एक सूचना काय केल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना? बरेच काही गोष्टी आहे. म्हणजे पहिला विषय जे आहे तो म्हणजे स्वच्छ भारत अभियान असो किंवा आपल्याकडच्या जे डीप क्लिनिंग ड्राईव्ह ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहे सर्वांचा आवडीचा विषय आहे. नागरिकांचा जे जीवनमान आहे, नागरिकांच्या क्वालिटी ऑफ लाईफ आहे त्याचा थेट संबंध सॅनिटेशन किंवा स्वच्छताचे आहे. म्हणून अनेक आपण आज इथे सार्वजनिक जे शौचालय आहे तिथे व्हिजिट केला, तिथे स्वच्छताची उपलब्ध आहे किंवा नाही, स्वच्छतेची परिस्थिती काय आहे याचीही पाहणी केली. सो पहिला तो खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. दुसरा, जसा मी आधी उल्लेख केला की ट्रॅफिक डेन्सिटी आपल्याकडे वाढली आहे, बरेचसे आपले चौक आणि रस्ते खूप अरुंद झालेले आहेत. तर ट्रॅफिकची दृष्टिकोनातून सिग्नल रिडिझायनिंग, चौक रिडिझायनिंग, चौक रिइंजिनिअरिंग हे बरेचसे लोकेशनवर करण्याची आवश्यकता आहे. त्याचीही नोंद घेतली आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आली आहे. काही वास्तू खूप सुंदर आपल्याकडे त्यांचं निर्माण कार्य चालू आहे. जसे आपल्याकडे प्रसूतिगृह च्या आपण आधुनिकीकरण करत आहोत. सो त्या प्रसूतिगृहामध्ये जवळपास बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे, परंतु काही दुरुस्त्या, काही सुझाव सूचना त्यामध्ये होती. फॉर एक्झाम्पल की प्रसूतिगृहाचा संपूर्ण कारभार जे ते फर्स्ट फ्लोअरवर आहे, परंतु त्या प्रसूतिगृहात लिफ्टची सोय नव्हती. सो तिथे लगेच नोंद घेण्यात आली आहे आणि लिफ्टची सोयीसुविधा स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने, सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यूने तो करणे त्याचाही आपण नियोजन करत आहोत. मेट्रो संदर्भात काय सूचना दिल्या आहेत का अधिकाऱ्यांना? त्यामुळे मेट्रो आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आणि मेट्रो असो किंवा MMRDA मार्फत जे इतर आपले जे रॅपिड ट्रान्झिटचे रिलेटेड प्रकल्प आपल्याकडे चालू आहेत त्यामध्ये सर्व यंत्रणांचा समन्वय हा एक खूप महत्त्वपूर्ण त्याचा एक सोर्स आहे. कारण मेट्रोचे कामाचा अनुभव असा आहे की तो काम दिवस रात्र चालतो. त्यामध्ये ट्रॅफिकचा आपल्याला रेग्युलेशन, अनेकदा जे मुख्य रस्ता जिथे मेट्रोचं काम चालू आहे तिथून ट्रॅफिकचा डायव्हर्जन हा खूप महत्त्वपूर्ण विषय असतो, जे महानगरपालिका आणि लोकल पोलीस या दोघांचं दायित्व असतो. या दोन एजन्सीचा सक्रिय सहभाग मेट्रोच्या कामाच्या यशासाठी खूप आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांचा क्लस्टर प्रोजेक्ट आहे, क्लस्टर तुम्ही काय माहिती की त्यांनी क्लस्टरची माझी आतापर्यंत मागील 7-8 दिवसात 3 बैठका झालेली आहेत.
आणि या सिटीचा जर फेसलिफ्ट करायचा असेल आणि जे लोक इथे राहत आहेत त्यांना त्यांचं राहणीमान मानवीय जे पातळी आहे तिथपर्यंत आणायची असेल तर क्लस्टर एक खूप महत्त्वपूर्ण योजना आहे. उद्या पुन्हा सिडको आणि आमची टीमबरोबर आम्ही एक समन्वय सभा ठेवली आहे. सिडको मार्फत याचा जे एक्झिक्युशन होत आहे त्या एक्झिक्युशनमध्ये काही अडीअडचण आहेत काय किंवा प्रकल्पाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून पावसाळ्याच्या अगोदर जी काही कारवाई आपल्याला करून ठेवायची आहे त्याच्या दृष्टिकोनातून पुढील 2 महिन्याचा म्हणजे 60 दिवसचा दिवसवार आपण ॲक्शन प्लॅन तयार करत आहोत. आज स्पॉटवर गेल्यानंतर मी माहिती घेतला 10 बिल्डिंग्सचे तिथे जे कन्स्ट्रक्शन आहे त्याचा टाईम प्लॅन काय आहे, त्यापैकी किती काम कुठपर्यंत आलेलं आहे. बाकी पुढील 2 महिन्याचं नियोजन आपण उद्या फायनल करणार. आपण विकास कामांची पाहणी केली, आपण समाधानी आहात का जे काम सुरू आहे? निश्चितरित्या म्हणजे कामांची क्वालिटी खूप उत्कृष्ट आहे आणि याच्या म्हणजे महानगरपालिकेची यंत्रणा तसेच खूप जागरूक मीडिया इथे आहे, नागरिक खूप जागरूक आहे. तर कामांची जे क्वालिटी आहे, कामाची गुणवत्ता आहे ती खूप समाधानकारक आहे. महापालिकेच्या निधीमध्ये पैसे कमी आहेत त्यामुळे कुठे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. नवी मुंबईतील कोपरखैरणे MIDC मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला काल सकाळी भीषण आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की या आगीत बाजूच्या 3 कंपन्या सुद्धा जळून खाक झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काल रात्री या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून आता कुलिंगच काम सुरू आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 6 गाड्या इथे घटनास्थळी दाखल आहेत. काल सकाळी आग लागलेली आहे. जसा 10:30 वाजता सर रबाळे अग्निशमन केंद्राला कॉल मिळाला, तात्काळ घटनास्थळी दाखल झालो आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. काल रात्री संध्याकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवलं. रात्रीपासून कुलिंगचं काम चालू आहे. या आगीमध्ये 3 कंपन्या जळून गेलेल्या आहेत. 3 कंपन्या आहेत. एक नॅफ्था बनवणारी कंपनी आहे जिचं नाव आहे क्लीन केम लॅबोरेटरीज आहे. एक जास्मिन प्रिंटर्स आहे. प्लॉट नंबर 737 1, 2, 3 अशा लगातार लागून कंपन्या आहेत. आणि नवभारत इंडस्ट्रीज आहे. एक प्रिंटर कंपनीची आहे जी प्रिंटिंग करते, फार्मास्युटिकलला लागणारं मटेरियल बनवते कंपनी. 2 नंबरची आहे जी ती ग्रोसरी कंपनी आहे. एक R&D आहे, वर त्यांच्याकडे लॅब आहे.
आणि तिसरी जे डांबर गोळी बनवते, डांबर गोळी जे नाफ्ता त्याला लागतं ते कंपनी बनवतं. त्यांचं सॉलिड मटेरियल जे होतंय ते मेल्ट झाल्यानंतर, आग लागल्यानंतर ते वाहत येऊन ह्या कंपनीच्या बेसमेंट मध्ये गेलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या कंपनीनं आग पकडलेली आहे. रात्रभर आगीचं कुलिंग चालू आहे. कालपासून किती गाड्या अजूनपर्यंत? काल पूर्ण MIDCच्या गाड्या आणि नवी मुंबई, सिडको, खारघर वगैरे ONGCच्या संपूर्ण गाड्या घटनास्थळी लागल्या. अंबरनाथ, तळोजावरून गाड्या आलेल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे. रात्रीपासून कुलिंगचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये कोणी जखमी वगैरे आहे? जखमी वगैरे कोणी नाहीये. अजून सुद्धा बेसमेंट, डबल बेसमेंट असल्यामुळं अजून तिथे आग विझवण्याचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये फायर एनर्जी वगैरे तुम्ही चेक केलं का? ते आता नंतरचा प्रश्न आहे. सध्या आता आम्हाला जे आहे कुलिंग ते करणं महत्वाचं आहे. ते आगीचं झाल्यानंतर सदरच्या गोष्टी बघितल्या जातील कोणाकडे काय आहे. परंतु थोडं एन्करेजमेंट असल्यामुळे थोडं आग विझवायला आम्हाला जरा अडचण जात होती काल खूप प्रमाणात. आता हे कुलिंगचं काम चालू आहे. अंडरग्राऊंडला जे आग लागलेलं ते कुलिंग करतोय आम्ही. रात्रभर जास्तीत जास्त गाड्यांचा वापर करून पाणी मारण्याचा प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण बेसमेंट मध्ये असल्यामुळे हीट जास्त प्रमाणात असल्या बेसमेंट मध्ये उतरता येत नाही. डबल बेसमेंट आहेत. त्याच्यामुळे आम्ही आज सुद्धा पुन्हा सकाळी रात्रभर कुलिंग केलेलंच आहे. की प्रिंटर कंपनीचं पूर्ण ओके काम झालेलं आहे. फक्त आता जी ग्रोसरी कंपनी आहे, जी आहे जॅस्मिन आहे, तिचं आम्ही हे त्याचं काम करतो, कुलिंगचं काम करतो. ते डबल बेसमेंट आहे. त्याला दुसरा एक्सेसच नाही उतरण्यासाठी. त्याच्यामुळं आता आम्ही मागच्या साईडनं एक डोर ओपन करून तिथून एंट्री करण्याचा प्रयत्न करत आहोत. आगीवर आता पूर्ण काबू आहे, पण ते कुलिंगचं काम करावं लागतं जास्त प्रमाणात. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.